वैद्य आहे म्हणजे इंदुबाई तपासे आणि दामू तपासे यांच्याकडे सारं हे श्रेय जातं. असं का मी म्हणतो तर या जोडीनं या ठिकाणीचे हे भव्य दिव्य असं स्वरूप या ठिकाणी उभं केलेलं आहे हे त्यांच्या कष्टातून उभं राहिलेलं आहे. या ठिकाणी दामू तपासे यांच्या कामाचा हिशोब जर पाहिला तर मोलमजुरी करून काबड कष्ट करून गवंडी काम करून आणि मोठमोठ्याला वास्तू बांधण्याचं काम या ठिकाणी तपासे बंधूंनी केलं. खरं वास्तविक हे दगडी काम करणं म्हणजे याला शिल्पकार असं आपण म्हणतो. दगडावरती कोरीव काम करणं आणि आज त्यांनी ज्या ज्या गावात गेले त्या ठिकाणी त्यांची वास्तू या ठिकाणी उभी आहे. त्यांच्या कलेचं ध्यान त्या ठिकाणी निश्चित येतं आणि म्हणून या तपाशांच्याकडून या त्यांच्या मुलासाठी या ठिकाणी कायमचे आशीर्वाद आणि त्यांच्या कष्टातून ही मुलं या ठिकाणी शिकली आणि आज म्हणून हे एवढं मोठं भव्यत्व या ठिकाणी ते उभे करू शकलेले आहेत. त्याचप्रमाणे इंदुताई तपासे या अंगणवाडी सेविका होते. त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी काबड कष्ट करून आपल्या मुलांना शिकवलं. सुशिक्षित अशी मुलं या ठिकाणी त्यांनी तयार केली. त्यांच्या ठाई 3 अपत्य आहेत. संदीप तपासे, त्याचप्रमाणे संगीताताई आणि पौर्णिमाताई. तिन्ही हे जे अपत्य आहे अतिशय सुशिक्षित आहेत. त्यांना घडवण्याचं काम या ठिकाणी या मातापित्यांनी केलेलं आहे आणि म्हणून आजचं हे श्रेयसर किंवा आजचं हे सगळं काय भव्य दिव्य दिसतंय आपल्याला हे त्यांच्याच आशीर्वादाचं या ठिकाणी काम आहे. असं असलं तरी आईवडिलांनी केलं ते जतन करण्याचं काम या ठिकाणी मुलांचं आहे आणि तेच आईवडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून या ठिकाणी संदीप तपासे आणि त्यांच्या मुलीने या ठिकाणी केलं. त्याचप्रमाणे संदीप तपासे यांना चांगली जोडीदारी डॉक्टरीन वाईफ एक साहित्यातली मिळाली आणि म्हणून या भव्य अशा वस्तू या ठिकाणी निर्माण झाल्या. खरं वास्तविक भरपूर असलं तरी देणाऱ्याने दिलं तरी जोडी टाकलं तरी ते जेवून घेण्याची ताकद त्या ठिकाणी असावी लागते. नाही तर जोडी टाकलं आणि खाली पडून गेलं तर त्याचा काही उपयोग होत नाही. आणि अशा पद्धतीनं या ठिकाणी ही मुलं म्हणजे डॉक्टर संदीप तपासे आणि त्यांची सुविधे पत्नी कल्पना तपासे यांनी या ठिकाणी केलं आणि हे भव्य दिव्य असं ही वास्तू या ठिकाणी त्यांनी निर्माण केली. त्यांचं या ठिकाणी ही वास्तू आहे. लोणीतही त्यांचं चांगल्या प्रकारचं एक मोठं घर या ठिकाणी आहे. शेवटी एवढंच या ठिकाणी मी म्हणेन या गृहप्रवेशाच्या निमित्तानं या भावी दाम्पत्यांचं आयुष्य सुखाचं आणि समृद्धीचं जावं, त्यांच्या ठाई भरभराटी निर्माण व्हावं एवढीच परमेश्वराची प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम. सुरुवात कुठून करावी तेच कळत नाही आहे. कारण का आमच्या घरामध्ये ना खूप मोठी अशी दुर्घटना घडलेली आहे. आमच्या कुटुंबामध्ये आमचे जे 5-7 जणांचे अगदी क्लोज कुटुंब आहेत त्याच्यामध्येच अशी दुर्घटना घडलेली आहे की ती सांगण्याच्या पलीकडे होती. त्याच्यामुळे गेले 13 दिवस झालेले आहेत. त्याचा व्हिडिओ आपले आलेले नाहीत. तर झालेलं असं आहे की 17 मे रोजी सकाळच्या सुमारास अगदी सकाळी 7:15 दरम्यान फोन येतो मला. माझ्या मामाच्या मुलाचा फोन आला की तुला काही फोन आला का इकडून संगमनेरवरून. म्हटलं नाही. म्हटलं काय झालं आता इतक्या सकाळी जेव्हा फोन येतो ना तेव्हा इतकं भीती वाटते. सकाळी म्हणा खूप सकाळी म्हणा किंवा रात्री 12च्या नंतर जेव्हा फोन येतो प्रचंड भीती वाटते. कारण का आत्ता सध्या आईवडील गेल्यापासून आहे ना जीव इतका धास्तावून गेलेला आहे. आईवडील म्हटल्यावरती आहे ना आपलं सर्वस्व असतं. आईवडील जेव्हा जातात तेव्हा ते दुःख जास्त ते शब्दातनं सांगण्याजोगं आहे आणि ते आयुष्यभर म्हणजे कधीही न विसरणारं दुःख आहे. तसंच काहीतरी घडलेलं आहे की 7:30 पावणे 8च्या दरम्यान फोन आला माझ्या मामाच्या मुलाचा संजूचा आणि त्यांनी सांगितलं की सरांचा ॲक्सिडेंट झालेला आहे. भालेराव सर म्हणजे माझे काका, माझ्या सगळ्यात छोट्या मावशीचे मिस्टर. जेव्हा आम्ही दिल्लीला गेलेलो होतो तेव्हा ती माझ्यासोबत होती. तुम्हाला तर माहिती माझी सगळ्यात छोटी मावशी तर कधी ती संगमनेरला असते कधी नाशिकला असते. तर आमच्या काकांचा असा जबर ॲक्सिडेंट झाला की आमच्या काकांना उपचार करायला सुद्धा त्यांनी आम्हाला वेळ दिलेला नाही आहे. त्याच्यामुळं खूपच अशी दुःखद घटना आणि संपूर्ण शहर आणि नातेवाईकांमध्ये ही बातमी अगदी वाऱ्यासारखी पटापट पसरली
आणि मी आहे ना लगेचच्या लगेच माझ्या नाशिकच्या मावशांना, दोघीजणी अजून नाशिकला आहेत, त्यांना कॉल केला. आम्ही जो सोबत दिल्लीला होतो त्याच माझ्या मावशा, माझी मावशी आणि माझे काका डायरेक्ट फोनवरती इतके जोरजोरात रडायला लागले. माझी दुसरी मावशी, तिलाही कॉल केला, ती इतकी फोनवर जोरजोरात रडायला लागली की मला त्यांना सांत्वन करावं की मी स्वतः रडावं, मलाच काही कळत नव्हतं. आणि विशेष म्हणजे ॲक्सिडेंटचा CCTV फुटेज जे आहे ते पण आम्हाला मिळालेलं आहे, टाकलेला आहे ब्लॉग. जेव्हा आम्ही दिल्लीवरून आलो त्याच्यानंतर संगमनेरला मी राहिले एक मुक्काम मावशीच्या तिथं. त्यांनी खूप आग्रह केला की काय माहिती त्यांच्या मनामध्ये काय असेल की आपला आता म्हणजे आपला निरोप घेण्याची वेळ आलेली आहे का काय. जेव्हा आम्ही स्टँडवरती उतरलो ना तर म्हणजे ते आम्हाला घ्यायला आले होते स्टँडवरती. त्यांची मुलगी जी आहे ती ना एक PUPला टीचर आहे, लेक्चरर आहे, तर आम्हाला ते घ्यायला आले होते. आणि अगदी नाही का तयारी करून असं मस्त प्रसन्न डाय वगैरे लावलेला. काका रिटायर झालेले होते, रिटायर शिक्षक होते ते रयतमध्ये, आणि हसत होते असं म्हणजे खूप जास्त, पण एकदम स्माईल त्यांची, एकदम सगळ्या गोष्टी अशा मर्यादेत, अगदी म्हणजे सहनशील म्हणतो ना आपण. आजपर्यंतच्या माझ्या आयुष्यामध्ये मी त्यांना कधीही रागवताना बघितलेलं नाही आहे. मी लहानपणापासून त्यांना बघत आले. मी माझ्या वयाच्या 8 ते 9 वर्षापासून, म्हणजे त्यांच्या लग्नामध्ये मी 8-9 वर्षाची असेल तेव्हापासून मी त्यांना ओळखते. खूप वाईट झालेलं आहे, खूप वाईट म्हणजे खूप वाईट झालेलं आहे. आणि त्यांचं कुटुंब म्हणजे एक आदर्श कुटुंब होतं. त्यांच्या घरात मी तर म्हणते कधीच त्यांच्या घरात भांडणं किंवा क्लेश कलह कधी झालेले नाही आहे. उलट ते दुसऱ्यांची भांडणं मिटवायला असायची कधी पण. आणि त्यांचं ते म्हणजे सगळ्याच गोष्टी इतक्या क्लिअर होत्या, अगदी म्हणजे खूप प्रामाणिकपणा आणि शांतपणे बोलणं, सगळ्यांना समजावून सांगणं, आवाज देणं, सगळ्यांना जीव लावणं, हे खूपच म्हणजे मनाला ही गोष्ट पटतच नाही की का आमचे काका आमच्यात नाही आहेत. तर अशी घटना घडलेली आहे. 26 तारखेला 10वा झाला, काल त्यांचा 13वा झाला. म्हटलं चला तुम्हाला सांगू की नेमकं काय घडलेलं आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ जे आहे ते पोस्ट करते. त्यांनी केलेलं भाषण, आमचं केलेलं तोंड भरून कौतुक, व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी लावलेलं आहे. आणि हे त्यांचा आवाज आणि त्यांचं भाषण तुम्ही पण ऐका की त्यांच्या मनामध्ये सगळ्यांबद्दल किती प्रेमभाव आणि किती आपुलकी होती. आणि दुसऱ्यांचं तोंड भरून कौतुक करायला सुद्धा खूप मोठं मन लागतं. नाहीतर काही काही लोक मनात एक आणि वागतात वेगळे, असेही काही काही नातेवाईक असतात, पण ते तसे नव्हते. त्याच्यामुळे आम्हाला खूप हळहळ वाटते त्यांच्या दुःखात सामील व्हायला. तर म्हणजे शब्दात न सांगण्याजोगं दुःख आहे की ती माझा भाऊ जो आहे डॉक्टर आहे, पण एवढा मोठा डॉक्टर असूनही तो आज बापासाठी इतका ढसढसा रडतोय की तो म्हणतो माझं काहीतरी अधूर राहिले, त्यांच्याप्रती काही देणं लागत होतं, माझ्याच्याने ते काही झालेलं नाही. तर प्लीज मला सगळ्यांना कळकळीची विनंती की जोपर्यंत आईबाप जिवंत आहेत तोपर्यंत त्यांची तुम्ही जे मागतील ते, कारण का आईबाप जे आहेत ते सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतात. तुम्हाला मुलं होतात, तुम्हाला बायको पण मिळते, एक बायको गेली तर दुसरी मिळते, पण जी सख्खी आई म्हणा किंवा सख्खा बाप जो आहे तो कुठेही तुम्हाला किती पैसे दिले ना तर विकत मिळत नाही. तेव्हा त्यांचं मोल तुम्ही समजून घ्या आणि त्यांनी जे मागितलं, त्यांच्या ज्या गरजा आहेत त्या पूर्ण करा, वेळेत पूर्ण करा. माझा भाऊ त्याला अपवाद आहे की त्यांनी खूप म्हणजे इतका आज्ञाधारक होता तो, इतका पोरका झालेला आहे. साधी काही पण इतकी छोट्यातली छोटी जरी गोष्ट घ्यायची असली ना तरी पण त्यांचा सगळ्यांचा एक विचार असायचा आणि सगळे मिळून तो निर्णय घ्यायचे आणि तेव्हा त्या वस्तू त्या घ्यायचे. आता सध्या रिसेंटली जेव्हा नाशिकला आले दिल्लीवरून, तेव्हा त्यांना कपाट घ्यायचं होतं. भाऊ लेक्चर असतात, तो कॉलेजला लेक्चर पण घ्यायला जातो आयुर्वेद कॉलेजला, तर तिथं लेक्चर असतात म्हणून ते पुस्तकं वगैरे जे आहेत ते सारखे शोधावं लागायचे. मग त्याला कपाट घ्यायचं होतं. तर जेव्हा माझी मावशी आणि आम्ही घरी आलो तेव्हा एखादा दुसरा मुलगा असता, स्वतः एवढा कमावता आहे, इतका पगार पाणी सगळं वेल सेटल असतानाही कधी शब्दाच्या बाहेर नाही, कधी 5 रुपयाची वस्तू त्याने विकत घेतलेली नाही आईबापाशिवाय. आम्ही गेलो, चॉईस केली, सगळ्यांचं मन धरून, तेव्हा त्याने ते कपाट घेतलेलं आहे. इतका आज्ञाधारक मुलगा जो आहे तो सगळ्यांना मिळो, म्हणजे सगळ्यांनाच असा मुलगा भेटावा आणि असा बाप पण सगळ्यांना भेटावा की इतकी माझ्या मावशीची मुलगी रडते की पोटात फुटल्यासारखं होतं.
खूप भक्कम आधार म्हणतो ना आपण बापाचा, असा आधार असतो कधी काही मुलांना बापाचा, की सगळ्या गोष्टीत तिच्या मागं ती खंबीरपणे उभी राहिले. आणि जी छोटी मुलगी आहे तिला रोज अपडाऊन ती लोणीवरून करते, रोज तिला आणायला, तिला घ्यायला जाणार, तिला सोडवायला जाणार. म्हणजे एक पोकळी म्हणतो ना आपण, ती मी तर म्हणते का जोपर्यंत आपण जिवंत आहे तोपर्यंत कधीच न भरणारी पोकळी आहे. तर आईवडील आहेत तोपर्यंत त्यांची सेवा करा. माझ्या भावाने खूप केली सेवा, खूप म्हणजे मी तर म्हणते त्यांना आहे ना 10 मिनटाच्या वरती मिनटं खूप व्हायचे. तो फोन आता आमच्या समोर यायचे ना, माझी मावशी माझ्यासोबत होती तर सारखे फोन असायचे मावशीला, सारखे फोन असायचे की जेवली का, वातावरण सूट होतं आहे का, सर्दी वगैरे झालेली नाही आहे का, गोळ्या घेतल्या का, असे सगळे प्रश्न राहायचे त्याचे आईबद्दल. आणि बापालाही सारखा फोन. आत्ता तो सांगत होता की घटना अशी, तर इतकं म्हणजे वाईट वाटायचं ना सगळं ऐकून. आणि म्हणत होता की पप्पा फोन करायचे म्हणे कधी कधी, पण विचारलं ना पप्पा आता मला टाईम आहे, मला काही बोलायचं असेल तर बोला, तर काय नाही भाऊ बस. आणि थोडंसं स्माईल करणार फोनवरती, लेकाला बघणार आणि फोन ठेवणार. कधी कधी व्हिडिओ कॉलमध्ये पण इतका संयमी आणि शांत, सहनशील आणि सगळ्यांच्या प्रती नाही का सारखाच समान वागणूक देणारा माणूस, हक्काचा माणूस आज आम्ही सगळ्यांनी गमावलेला आहे. तर म्हटलं व्हिडिओ नाही आलेले तर चला म्हटलं तुम्हाला सांगू. पण व्याचं कशाचंच घेतलेलं नाही, पण कालचं 13व्याचं थोडंसं 1-2 मिनटाचा मी सीन घेतलेला आहे, तो पण मी तुम्हाला टाकते. तर माझ्या काकाला माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून श्रद्धेची श्रद्धांजली आणि आदराची आदरांजली वाहते. आणि व्हिडिओ आणि काल 13व्याला जाणं झालेलं होतं, म्हणजे 10व्याला गेलेली, अंत्यविधीला पण गेलेली आणि 13व्याला पण काल मी गेले होते. म्हणजे आम्ही सगळेच होतो, तिघेही बहीण भावंड. तर त्यांच्या तिथला मी व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला दाखवते. तर कार्यक्रम आटोपलेला आहे आणि हे बघा माझी मावशी, माझ्या मावशीच्या मुली, स्वराज, हे सगळे आम्हाला सोडवायला आलेले होते. तर हे आहे डिग्रस गाव आणि वातावरण तुम्ही बघू शकता आजूबाजूचं. आजूबाजूला डोंगर आहेत पण खूप हिरवंगार वातावरण आहे. तर या सगळ्या जणी ज्या आहेत आमच्यामध्ये खूप आपुलकी. माझी मोठी मावशी नाशिकची, परत दुसरी मावशी. तर आम्ही आता निघलेलो आहे घरी जायला. दोघी बहिणी, स्वराज आणि भाऊ गाडी चालवतो आहे, वहिनी पण आहेत. आणि मावशीच्या तिथलं हे पहिलंवालं घर जिथं मावशीला दिलं होतं. आणि हे बघा काकांचा बोर्ड पण लावलेला आहे. तर आम्ही आता चाललेलो आहे घरी. तर भाऊ सोडवणार आहे आम्हा दोघींना, बहिणींना, आणि मग ते त्यांच्या घरी जातील. तर चला, परत एकदा सर्वांना जय भीम.